हॅलो मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची डेट आहे ट्यूजडे 22 एप्रिल. तर आता मार्केट ओपन होतं इकडं कुठेतरी. एक मिनटं दाखवून देतो तुम्हाला. 24,080च्या आसपास ओपन होतं, म्हणजे कुठेतरी इकडं गॅपअप ओपन होतं आहे. सध्या मार्केट गॅप्स खूप क्रिएट करतो आहे. चालेल, ठीक आहे, थोडं वेट करू आपण. एक मिनटं, ठीक आहे, आपण थोडं वेट करू. तसा हा इकडे एक छोटासा रेजिस्टर इकडं पाहू शकता तुम्ही. पाहू काही सेटअप भेटला तर तुम्हाला मी कळवतो. तसं आज मी थोडं विचार करतो की मी पुटकडे राहू. का बरं की मार्केट खूप वर गेलं आहे, खूप ट्रेंड मार्केटने देऊन दिलं आहे आणि मार्केटने असं डाऊन साईडला एखाद पण नाही दिलेलं आहे. याच्यामुळे आपण थोडंसं पुढचा विचार करू. चालेल, ठीक आहे, इकडे मार्केट ओपन झालं आहे. एक मिनटं एकदा रिफ्रेश करून घेऊ. रिफ्रेश, ओके, डन. चालेल, एकदम ओपन झाल्यावर लगेच फॉल करतं एक क्विकली. चालेल ट्रेडर्स, काही सेटअप भेटला तर मी तुम्हाला कळवतो.
तर मित्रांनो, मी एक थोडंसं इंडेक्स बदलतो आहे. मी आता मिड कॅपमध्ये पुट घेतो आहे 12,100चा. एक मिनटं. हां ठीक आहे, चला एक मिड कॅपमध्ये घेऊन पाहू. का बरं की एक तर मला 2 चॉईस आहे. एक तर मी बँकमध्ये घेऊन आणि मिड कॅपमध्ये घेऊ. बँक पडायला किती पॉईंट पडेल? बँक पडायला बऱ्यापैकी, समजा इथून समजा त्याने फॉल करणं स्टार्ट केलं तर तो 400 पॉईंट पडेल. तर मला कमीत कमी 200 पॉईंटच्या आसपास, 200 मल्टिप्लाइड बाय 6,000च्या आसपास प्रॉफिट होईल. आणि मी जर मिडचं बोलून, मिडचा विषयचं बोलू मी, तर मिड इथून समजा मिड पडला तर 50 पॉईंट पडतो आहे. तर असा पण मला 6,000चा म्हणजे फायदा होतो आहे. हां नाही, एक मिनट, सॉरी, 50 मल्टिप्लाइड 120. हां, असं पण मला 6,000चा फायदा होतो आहे. तर दोघींमधून कोणता इंडेक्स घेऊ मी तो विचार करून राहिलो. एक मिनटं, मी थोडं यांचं ऑप्शन्स पाहून घेतो मोबाईलमध्ये. का बरं की मला मग तेव्हा समजेल की करायचं काय एक्झॅक्टली. ठीक आहे, हां बरोबर आहे. मला होतं असं वाटतंय की मी थोडं बँकमध्ये जाऊ. बँकमध्ये ठीक आहे. बँक लगेच, बँक खूप व्हॉल्टिलिटी यार. बँकची लगेच ऑल साईडला चाललं गेलं. बँकमध्ये थोडी जास्त व्हॉल्टिलिटी. एक मिनटं. मित्रांनो, मला चांगलं एक काम करतो मी, बँकमध्येच घेतो. हां ठीक आहे, बँक पण ओके. बँकमध्ये मी कुठंतरी इथं सेल करेल. इकडं कुठंतरी मी सेल करतो. ठीक आहे, कारण की मार्केटने डोजी कॅन्डल पण बनवून दिलेली आहे. तर मी कोणता घेतो आहे? 55,900 नाही, 800चा घेऊ का? नाही, 900 परफेक्ट यार. 800, 900. एक मिनटं. 160चं घेऊ यार. 600 बऱ्यापैकी फरक पडतो. एक मिनटं, चला ठीक आहे. ओके, तर मी इकडे येतो. हावाला घेतो मी. एक मिनटं यार, याचं प्राईस मला इकडे 310 दिसत होता. आता मार्केट खाली पडलं असेल ना, त्यामुळे त्याचा भाव किती क्विक वाढला आहे. ठीक आहे, एवढं घाबरायची गरज नाही आहे, कारण की थोडंफार वर येणार मार्केट, आपल्या भावाला टच करेल मार्केट. आपण एक काम करतो, चला ठीक आहे. थोडंसं रिस्क घेतो आणि थोडंसं लवकर घेतो ॲक्च्युली मी. थोडं लवकर घेतो मी. खबर की मला वाटते की नाही यार, इथून मार्केट बऱ्यापैकी फॉल करू शकतो. 9,600 रुपये लागत आहे. तर इकडं मी शॉर्ट केलं आहे. इकडं पाहू भेटतो तुम्ही. एकच लॉट घेतो आणि मी. एक मिनटं. 9,600 आला नाही का अजून यार. ओके चलो, अजून बाय नाही झालं यार. हां चला ठीक आहे. ओके, आपण इकडे बाय करून टाकले. इकडे तुम्ही पाहू शकता. एक मिनटं, मी याला झूम करतो पहिलं, तुम्हाला नीट दिसेल. ओके चालेल, ठीक आहे. शॉर्ट पोझिशन. एक मिनटं, हां बरोबर, शॉर्ट पोझिशन. कमीत कमी 50 पॉईंटचा आपण एल घेऊ आणि टार्गेट थोडासा मोठा ठेवू आपण ॲक्च्युली. हां, एवढा तरी ठेवू आपण, कावर की मला वाटतं मार्केट एवढा तरी पडायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि एक काम करतो, साईडला ऑप्शन लावून घेतो मी. आपण जे स्टॉक घेतलेलं आहे ना, त्याला इथं लावून घेतो मी. ठीक आहे, याला घेतलं आपण 320 रुपयाला मार्क करतो. ठीक आहे, त्याला 320. चालेल, ठीक आहे ट्रेडर. आता पाहू काय होतं. इकडं पण मी एक काम करतो, इकडं पण टाकूनच देतो आहे लॉंग पोझिशन.
कमीत कमी 50 पॉईंटचा SL 50 पॉईंटचा घेऊ काय वरती आहे का? 50 म्हणजे किती 1500पर्यंत होतो वाटतं. पाहून घेतो एकदा कॅल्क्युलेशन करतो. मला वाटतं 1500पर्यंत होतो. 50 1500 हां ठीक आहे 1500पर्यंत होतो. 1500 आणि किती पॉईंट 200 ना. डायरेक्ट आपल्याला इथं विकायचं मग त्याला 500पर्यंत विकायचं. 500चा वरच विकायचं. ठीक आहे. आता थोडेफार लॉसेस चालू आहे. थोडं वेट करू ट्रेडर्स, पाहू काय होतं. एक तर SL नाही तर मग टार्गेट थोडं लवकर घेतलं गेलं आहे, पण तरी ठीक आहे. नोटीस करू आपण. ट्रेडर्स पाहत आहे किती जोरात मार्केट पडतं आणि आपल्याला प्रॉफिट फार यूज होत आहे. 3,000चा 3,000 प्लस होतो आहे. मला वाटते की मी आता इकडे स्क्वेअर ऑफ करून द्यायला पाहिजे. का बरं की हे बाहेर विषयाचं आहे की मार्केट खूप जोरात पडतं आहे. आणि चला एक काम करतो, प्रॉफिट बुक करून घेऊ आपण. नंतर समजा भेटला नाही तर काही झालं ना तर आपण नंतर पाहू. आतासाठी प्रॉफिट बुक करू आपण 40. ठीक आहे. भाऊ भेटतो की नाही आपला प्राईस. 1 मिनिट 45 40 थोडासा रिस्की आहे. ओके डन बाई. तर ट्रेडर्स आय एम रिअली सॉरी, मला माफ करा. का बरं की आपलं टार्गेट होतं ट्रेडर्स इथपर्यंत, पण आपण इथं बुक केलेलं आहे प्रॉफिट. आय एम रिअली सॉरी ट्रेडर्स. का बरं की मार्केट एकदम जोरात पडलं आहे आणि मे बी सेकंड कॅन्डर पुरी रिकवर पण करू शकते. याचे पण फार सारे मला रिस्क होते. याच्यामुळे मी अर्धाच प्रॉफिट घेऊ शकलो आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा ट्रेड? चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून दे जा. मी भेटतो तुम्हाला याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.